आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथे MIDC व्हावी ही शेतकऱ्यांचीच मागणी असल्याचे मत उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे। आणि कोणाची मागणी आहे यासाठी शनिवारी जाहीर सभा होणार आहे आणि त्यासाठी मलाही बोलवण्यात आले आहे, असे रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत। मी परवाचा मेळावा बघितला आणि वाटत MIDC मध्ये देशातला पहिला धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटीचा प्रोजेक्ट येतोय आणि मी आता याच्यावर सविस्तर बोलणार नाही, परंतु पुढच्या 8 दिवसामध्ये शेतकरी MIDC व्हावा म्हणून जो प्रयत्न करतायत त्याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येईल। या मेळाव्यामध्ये काही लोकांचे स्वतःचे इंटरेस्ट असल्यामुळे काही मंडळींना बोलवण्यात आलं आणि जी म्हणजे असीम सरोदे जे आले होते त्यांच्याबद्दल मला माझे मित्र आहेत, नितांत आदर आहे, पण त्यांना काहीतरी मिस ब्रीफिंग काही लोकांनी केलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी आमच्या प्रांत अधिकाऱ्यांना सूचना केल्यात की जे खरं आहे ती वस्तुस्थिती असीम सरोदेंच्या समोर त्यांनी प्रांत अधिकारी म्हणून मांडावी। जे आंदोलनामध्ये उतरले होते ते मला किती वेळा भेटले, आमच्या आरोना किती वेळा भेटले, आरोंकडे काय प्रपोजल त्यांनी दिलं होतं, कशा पद्धतीनं काही त्यांच्या मागण्या होत्या, हे अजूनपर्यंत मी शेतकऱ्यांना सांगितलं नाही, कारण मी राजकीय काही आचारसंहिता पाळतो। त्याच्यामुळं मला आत्ताच कळलं की जसा MIDCला विरोध करणारा बाहेरच्या लोकांचा मोर्चा जिथं काढण्यात आला किंवा सभा करण्यात आली, तशीच ज्यांना MIDC पाहिजे त्यांची सभा ही शनिवारी 5 वाजता वाटदला होते आणि त्याच्यासाठी मला त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये उद्योगमंत्री म्हणून इथं हा रोजगार निर्माण झाला पाहिजे, 5000 मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे। आणि आजच सकाळी जवळजवळ 7-8 सरपंच त्या परिसरातले आणि सगळे शेतकरी हे मला भेटलेले आहेत। शेतकऱ्यांनी किती जमीन दिली, कोणाकोणाची जमीन आहे हे देखील मी जाहीर करणार आहे। आणि कालच्या आंदोलनामध्ये जे होते ते मला येऊन काय काय बोलले, माझ्या सहकाऱ्यांना काय बोलले, आमच्या आरोनकडे त्यांनी काय प्रस्ताव ठेवला, कुठची कामं त्यांनी मागितली, हे सगळं पुराव्यानिशी हे त्या मेळाव्यामध्ये मी ठेवणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जे असीम सरोदेंनी सांगितलं की तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन काही गोष्टी। ॲडव्होकेट असीम सरोदे यांना कोणीतरी चुकीची माहिती देत आहे असे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले आणि लोकांना विश्वासात घेऊनच MIDC करणार असाही विश्वास व्यक्त केलाय। झाल्या पाहिजेत, त्यांचं ते म्हणणं बरोबर आहे। तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच सगळ्या गोष्टी करू, तिथल्या शेतकऱ्यांवर 1% अन्याय होईल अशी भूमिका आमच्या उद्योग विभागाची असणार नाही। बाहेरून येणारे लोक समाजात तेढ निर्माण करतात किंवा अशांतता निर्माण करतात, यासाठी कायदेशीर कारवाईबाबत आपण काय? नाही, मला असं वाटत नाही की बाहेर येणाऱ्यांनी काय कुठेही जातीय तेढ निर्माण केलेली नाही। शेवटी ते सामाजिक काम करतात ॲडव्होकेट सरोदे, त्याच्यामुळे त्यांना कोणीतरी मिसगाईड केलं असेल, त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल, परंतु त्यांनी तिथे येऊन काय जातीयवाद निर्माण करण्यासारखं काही भाषण केलं नाही। इथे येऊन काय जहाल काही वाद कुठं लागतील अशा पद्धतीचं भाषण केलं नाही। जे 2-3 इकडचे होते त्यांना काही ज्या गोष्टी आहेत ते त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिथलीच लोक सांगतील की यांची डिमांड काय होती, यांच्याकडे मुक्त्यारपत्र किती आहेत, हे सगळं तिथली लोक सांगतील ना, सरपंच सांगतील। आजही मी ठाम आहे ना त्याच्यावर, आजही मी ठाम आहे। जे मी काम करतो ते लोकांना तिथल्या विश्वासात घेऊन करतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की असीमभाई सरोदे इथं आले, त्यांच्याबद्दल आदर आहे, मी सांगितलंच ना, पण माझा मतदारसंघ मला ज्यांनी 5-5 वेळा निवडून दिलं आहे त्यांचं आयुष्य सुखकर व्हावं ही भूमिका माझी आमदार म्हणून आहे, पालकमंत्री म्हणून आहे। त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघातल्या माझ्या घरातल्या लोकांना कशा पद्धतीनं न्याय मिळेल ही माझी भूमिका राहणार आहे। त्याच्यामुळं काही लोकांनी येऊन आंदोलन करण्यासारखं प्रयत्न करायचा आणि सरोदे साहेबांना इथं आणून, मी तर काल एक व्हिडिओ बघितला, नाईक मॅडम म्हणून आहेत त्यांचा व्हिडिओ बघितला, त्यांनी तर ज्यांनी याचं नियोजन केलं होतं त्यांच्यावरच आरोप केलेला आहे पैसे घेतलेल्याचा। त्याच्यामुळं यांची विश्वासार्हता काय आहे हे पहिलं जनतेला सांगणं गरजेचं आहे आणि नंतर बघू। परंतु MIDCच्या बाबतीत तिथल्या सगळ्यांना विश्वासात घेऊनच पुढे जाणार आम्ही। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।